नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे बुरकोडी फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक परवा दिवशी 25 जून 2026 रोजी भव्य दिव्य बिनजोडचं जंगी मैदान आहे. त्या मैदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आलो आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी, ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या तडवळेकर आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. तानाजीराव नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, कशा निमित्त बिनजोडचं नियोजन केले? बिनजोडचं नियोजन राजेश शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे मित्र सनीभाऊ मित्र परिवार यांच्या आयोजक एकत्रित संघटनेनुसार हे मैदान घेतलेलं आहे. बर, हे मैदान 25 तारखेला याच फाटी बुरकुडीच्या फाटी, सगळ्यांना माहिती आहे बुरकुडीची फाटी, त्या फाटी होत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आता पावसाचे दिवस चालू झाले की बुरकुडी फाटी फेमस आहे बिनजोडसाठी. आणि आता घाटवली सगळ्यात पहिली बिनजोड आता सनीभाऊ मित्र परिवार यांनी आयोजन केलेलं आहे. बैलगाडी मालकांना काय सांगायला, आता बिनजोडचं मैदान आहे, कसं मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, पालघर, मुंबई यांच्या नियमानुसार होणार का? मैदान हे पूर्णपणे अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य आणि मुंबईची ज्या टोटल संघटना आहे ठाणे, रायगड, पालघर त्यांच्या नियमानुसार होणार आहे. नियम हे सगळे ते मुंबईवाल्यांचे जे आहेत तेच पूर्ण राहणार आहेत. त्यात काही ना कुठलाही निकाल किंवा कुठलाही पक्षपाती होणार नाही. सगळे रितसर आणि चोख होणार आहे. नक्कीच मित्रांनो, आता बिनजोड म्हणलं की जास्त काय म्हणजे बक्षीस वितरण वगैरे असतं काय गरज नसते, कारण बिनजोड मध्ये सगळ्यांना माहिती आहे काय असतं. आता बाकीचे नियम आणि जे रूपरेषा आहे ती तात्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आमचे ज्येष्ठ समालोचक, आमचे मार्गदर्शक प्रताप तात्या. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता बिनजोड म्हणलं की आवर्जून गाठावरती नाव घेतलं जातं प्रताप तात्यांचं, आणि आता पहिलंच म्हणजे 25 तारखेला बुरकोडी फाटीवरती बिनजोड मैदान आहे. काय सांगाल बैलगाडी मालकांना, मैदानाचे नियम अटी काय असतील? बिनजोड म्हटलं की हा खेळ मुंबईचा, हो, आणि मुंबईचा खेळ बऱ्यापैकी घाटावरती आता रुजायला लागला. आपला खेळ सुद्धा मुंबईत आता तिथं 3 फेऱ्याची मैदानं सुद्धा व्हायला लागली. आपण पाहिले आता या सीझनला 2-3 मैदानं 3 फेऱ्याची मुंबईमध्ये सुद्धा झाली. परंतु आता या पावसाळ्याच्या सीझन मध्ये, यात्रेचा सीझन संपल्यानंतर थोडीशी रानाची कमतरता आणि बागायती क्षेत्र बऱ्याच भागामध्ये असल्यामुळे आता मैदानाची घटलेली संख्या आणि वाढलेले स्पर्धक त्याचा मेळ घालून या ठिकाणी बिनजोडचं घाटावलं पहिल्या मैदानाचं नियोजन खटाव या ठिकाणी सनीभाऊ मित्र परिवाराने केलं. त्याचं कारण सांगतो की, आणि ही बिनजोड अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्राची अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका, त्याचप्रमाणे ठाणे, रायगड, पालघर या संयुक्त विद्यमानाने त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांनी जे नियम घालून दिले त्या नियमानुसार या बिनजोडचं मैदान होणार आहे. त्यातलं तुम्हाला सांगतो, आता बिनजोड आपला सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे, आणि सर्वसामान्य शेतकरी वर्ग त्याचा आदत बैल, त्याची आदतची शर्यत खेळत असतो, दुसऱ्या शर्यत खेळत असतो, त्या पद्धतीने आपली नावं त्या ठिकाणी देत असतो. आणि सर्वसामान्य शेतकरी असल्यामुळं थोड्या पैशावरती या ठिकाणी शर्यत खेळायला त्याला परवडते, जास्त पैशावरती तो सर्वसामान्य शेतकरी खेळत नाही. त्यासाठी संघटनेच्या नियमानुसार या ठिकाणी पहिले 1 ते 5,000 पर्यंत आपण कमिटीच्या नियमानुसार 1,000 रुपये आपण त्यांचे फक्त कटिंग होणार आहे. जी बादली असणार आहे, बादली सुद्धा 14 नंबरची मोठी बादली असणार आहे. त्या बादलीचं आपण एक साइड कटिंग म्हणजे 500 रुपये बादलीचं कटिंग करून घेतोय. आणि त्याच्यानंतर जे मोठ्या शर्यती होणार आहे ते त्याच्या मुंबईच्या नियमाप्रमाणे एक साईडला 15% त्या पद्धतीच या ठिकाणी कटिंग होणार आहे. बैलगाडी मालकांना मी परत एकदा सांगेन की आपण बऱ्याच वेळा अजून त्या कटिंगचं या ठिकाणी बऱ्याचशा बैलगाडी मालकांना त्याचा समजत नाही की काय पद्धतीचं आहे. एक समजा माझ्या आणि यांची शर्यत आहे 1,000 वरती, आणि बादलीचे त्यांनी 500 लावलेले, मी 500 लावले, ते एकूण 1,500 रुपये आम्ही जमा केलेले आहेत. परंतु बैलगाडी मित्रांनो लक्षात घ्या, जो जिंकतोय त्याचे पूर्ण 1,500 रुपये त्याला माघारी मिळतात, आणि हारणाराचे त्या ठिकाणी 1,000 ती कटिंग होतात, आणि त्याचे जे बादलीचे पैसे आहेत ती बादली तुम्हाला त्याची मिळाली जाते. त्यामुळे तुमच्या शर्यतीतलं तुमचं कटिंग कुठलंही होत नाही. आणि शर्यत त्यामुळं बैलगाडी मालकांना थोडं संभ्रम होतो की मग 1000 कटिंग, इतकं कटिंग. लक्षात घ्या, आपण मैदान खेळायला गेलं तरी प्रवेश फी, तिथे जाणारं भाडं, बैलाला देणारे आपण त्याची काय वायदे असेल किंवा मित्रत्वातनं मिळालं असेल तर मग चांगलंच आहे. पण तो इतर खर्च जे आपला होतो त्यापेक्षा
आपण बिनजोड खेळला, आपल्याला बैलाला गुलाल मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. आता स्पर्धा बघितली तुम्ही, स्पर्धा मोठी व्हायला लागलेली आहे. 8-8, 9-9, 10-10 गाड्या गट पळतायत आणि त्या गाड्यात आपल्याला कुठं गट पास होणं आता थोडंसं सामान्य शेतकऱ्याच्या फार मोठं अवघड व्हायला लागले. पण बिनजोडच्या खेळामध्ये चॉईस आहे तुम्हाला की आपल्या बरोबरीतला आपण त्याच्या बरोबर शर्यत करू शकतो. आणि तो आनंद आपण नेहमी बघतो की शेतकरी हा पैशासाठी पहिल्यापासून कधीच खेळाला नाही की मला त्यातनं काहीतरी मिळावं ह्या उद्देशाने कधीच बैलगाडी मालक ह्या बैलगाडी शर्यत बैलगाडी स्पर्धा खेळला नाही. मग 3 फेऱ्याचा असो किंवा बिनजोडचा असो, त्यासाठी फक्त त्याला गुलालाची अपेक्षा असते आणि तो गुलाल मिळावा आणि ते गुलाल या ठिकाणी मिळू शकतो हे बिनजोडमध्ये. आणि त्यासाठी बिनजोड आपण हे खेळलं पाहिजे. आपण आता ही मागची कालची परवाची 2 दिवस मोठी मैदानं बघितली असतील, बरेचसे बैलगाडी मालक खेळले, बरेच जणांना या ठिकाणी आता 10-12 बैलगाडी गुलालात राहिले, बऱ्याच जणांचे या ठिकाणी गट पास झाले नाहीत किंवा सीमेला मार खाल्लेला. अशा सगळे बैलगाडी मालक जे जे आहेत त्या सगळ्या मुंबईच्या या ठिकाणी बऱ्यापैकी आता सगळे बैल या ठिकाणी मुंबईवरनं घाटावर आलेले आहेत. सर्वांना मी एक आवाहन करेन की आपण उद्याचं होणारं 25 तारखेचं या बुरकवडी फाटीवरती, आणि फाटी म्हटले की सर्वांना अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की बुरकवडी फाटी पळण्याला अतिशय सुंदर आणि बैलाला कुठलाही धोका नाही या पद्धतीची चांगली फाटी आहे. कुठेही म्हणजे असा खडा आहे किंवा त्याला बैलाला पुढे गेल्यानंतर दगड आहेत असा कुठलाही प्रकार मैदानात नाही. त्यामुळं मैदानामध्ये लक्षात घ्या, आपण बिनजोड ह्या मैदानात अवश्य परवाच्या 25 तारखेला होणाऱ्या बिनजोडच्या मैदानामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी संख्येने सहभागी व्हा म्हणजे आपल्याला कुठंतरी त्याचं समाधान आपल्याला मिळणार. कारण इथनं पुढे आता बऱ्यापैकी बिनजोडचीच मैदान होणार आहेत. पुढे 28 तारखेला परत ह्याला तुमच्या पेडगावच्या फाटीवरती बिनजोड आहे. परत 9 तारखेला या खटाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आपले महेशदादा शिंदे साहेब आणि आमचे सहकारी मित्र राकेश गाडगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे मला वाटतं 3ऱ्या-4थ्या पर्वातले मैदान आहे, 4थं मैदान आहे. कारण हे मैदान या ठिकाणी परंपरा ज्या पद्धतीने ब्रह्मा पैलवानांचं मैदान म्हटलं की 15 ऑगस्ट, त्या पद्धतीनं 9 ऑगस्ट ही या ठिकाणी महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं आणि आमचे सहकारी मित्र राकेश गाडगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ते सुद्धा मैदान याच फाटीवरती होणार आहे. कारण ही मैदानं आता बऱ्यापैकी बैलगाडी मालक आपण लक्षात घ्या, बिनजोड हे आपण अवश्य खेळा कारण त्यातून आपल्याला समाधान मिळणार आहे. पैसे मिळणं हा उद्देश बाजूला ठेवा, फक्त आपल्या समाधानासाठी आपला परंपरा ही आपण खेळतोया शर्यत ती 100% आपण ती जोपासताना आपल्यालाही मनाला कुठतरी समाधान वाटलं पाहिजे. त्यासाठी आपण बिनजोड अवश्य खेळा आणि मैदानामध्ये सहभागी व्हा. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात तात्याने तर सविस्तर एकदम माहिती दिली. म्हणजे अनुभवी लोक आहेत, अनुभव घेतलेले आहेत पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये. तात्यांनी बरीच वर्ष तात्याने झाली या क्षेत्रात आणि त्यांनी सांगितलं की आता 3 फेरे असतील किंवा बिनजोड. तसं आता मुंबईत सुद्धा आपण बघत होतो की पहिल्यांदा बिनजोड असायचे, परंतु आता जशी स्पर्धा वाढली, स्पर्धक वाढली, मुंबईत सुद्धा त्या 3 फेऱ्याची मैदान बरीच व्हायला लागली. त्यामुळे आता पावसाळा आता बघताय आपण, काल 21-22 पेडगावचं मैदान झालं. यावर्षी पावसानं अजून हजेरी लावली नाही, परंतु आता आपल्याला व्हिडिओत पण दिसत असेल आणि वातावरण तयार कालपासून बऱ्यापैकी एक 40-50% त्या वातावरण तयार व्हायला लागलं. 100% पाऊस हा आला पाहिजे. त्यासाठी ही फाटी तुम्हाला माहिती आहे चालू पावसात सुद्धा या ठिकाणी म्हणजे बिनजोड होऊ शकते त्या. आणि बैल मालकाला असं कुठलाही असं वाटणार नाही की उगाच गेलो त्या मैदानाला आणि पाऊस आला आणि कॅन्सल झालं, असा कुठलाही प्रकार होत नाही. कारण त्याला तिथं वेळेचं लिमिट नाही. आपण सकाळी आला दुपारी शर्यत करू शकता किंवा दुपारी आला की आल्या लगेच शर्यत करू शकता असं नाही. फक्त थोडंसं जरी लवकर आला तर आपण कमीत कमी एक शर्यत करणार असाल, त्याच्यानंतर आपली एक शर्यत जिंकली समजा किंवा हारलो तरी आपल्याला दुसरी शर्यत करायला आपल्याला चान्स आहे की एकाच बॉलवरती एकदा संपला विषय किंवा एकदा पळाला डबल पळता येणार नाही हा विषय नाही. त्यामुळे बिनजोडला आपल्याला चॉईस असणार आहे. त्यामुळं 2-3 शर्यती आपण मैदानात अगदी बिनधास्तपणे करू शकता. आणि बऱ्यापैकी मला वाटतं बैलगाडी मालक आता खरं बिनजोडचीच वाट बघायला लागलेली आहेत आणि बिनजोड खेळायची कारण स्पर्धा खूप मोठी झाली आहे. मला असं वाटतं की या स्पर्धेतनं सर्वसामान्य बैलगाडी मालक टिकायचं म्हटलं तर त्यानं कुठंतरी आपल्याला जर मनाला समाधान वाटायचं असलं तर बिनजोड 100% खेळलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे 3 फेऱ्याच्या मैदानाचे नियम आपल्याला माहिती आहेत. त्या पद्धतीचे नियम थोडाफार बदल या ठिकाणी आहे की ज्यावेळी बिनजोडची शर्यत सुटते आणि दोन्ही बाजूला दोन्ही गाड्या बाहेर गेल्या तर त्या या शर्यतीचा आपण सामना धरतो किंवा दोन्ही गाडी या ठिकाणी एक गाडी
तासात गेली तासात वरायला बाहेरनं आत आली तरी त्याला काही आपल्याला हे नाही, फक्त एक 25 फुटावरती जो देवदगड असतो निकाल रेषेपासून, त्या देवदगडापासून गाडी ती सरळ यावी लागते. ज्यावेळी आपण देवदगड किंवा मध्ये जो वरंब असतो तिथं फक्की टाकलेली असते, त्या फक्कीच्या अलीकडे पलीकडे या ठिकाणी बैल म्हणजे चाक गेलं तर ती गाडी बाद होऊ शकते. फक्त देवदगडापासून गाडी सरळ आली तर त्या गाडीला पुढे निकाल दिला जातो. त्या पद्धतीचे थोडेच नियम या ठिकाणी आहेत मुंबईचे, किंवा दोन्ही बाजूला आता बॅरिकेड असल्यामुळे बाहेर जायचा विषय येत नाही. पण जरी समजा चुकून गाडी अगदी बावट्याला घासून गेली काय गेली तरी मला वाटतं मुंबईच्या नियमाप्रमाणे ती गाडी बाद असते. तरी देखील आपण मुंबईवाले मैदानात हजर झाल्यानंतर आपण ते विचारू नियम की बाबा बावट्याला याला काय बाहेरची बाजू बावटा म्हणते ते, आणि बावट्याला जर गाडी समजा त्या तासातनं गेली किंवा त्या पुढचा धागा जो पुढं डांब बांधायला असतो त्या डांबाला धडकून गेली किंवा काय झाली, तो नियम आपण एकदा समजून घेऊ आणि तो मैदानात त्यावेळी जाहीर करू. हे सगळे नियम बिनजोडचे बऱ्यापैकी आता जे नवीन नियमावली मुंबईची सगळी झाली असेल ती सुद्धा आपण जाणून घेऊ. ते आमचे राहुल भोईर आहेत समालोचक, ते आपल्याला सगळे नियम मुंबईचे परत तिथं सांगतीलच. पण घाटावल्यांना सुद्धा ते नियम थोडेसे आपण समजून घेऊ. ज्यावेळी आपण गाड्या नोंद करतोय आपली पावती बरोबर खाली घेऊन गेलं पाहिजे, तिथं सुट्टी मेकरला ती पावती दाखवली पाहिजे, आणि गाडी सुटल्यानंतर आपण थोडंसं एकाने मागे थांबलं पाहिजे. आपली जी बाजू जिंकली जाते तिथं निशाण दाखवलं जातं वरूनच, त्यावेळी त्याच पावतीवरती आपण खालून शिक्का घेऊन येऊन आपलं भरलेले डिपॉझिट आपलं बक्षीस आपण स्टेजवरती येऊन घेऊन गेलं पाहिजे. त्या पद्धतीचं सगळं नियोजन असणार आहे, चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन. आणि आता बऱ्यापैकी घाटावल्यांना सगळ्यांना ते नियोजन जमायला लागलेलं आहे. आणि काही ज्या म्हणजे थोड्याफार चुका असतील त्यावेळी मग मुंबईवाली त्यावेळी सहकार्याला असतात, काही म्हणजे सांगायला म्हणजे कटिंगच्या बाबतीत तर काय आता होत नाही, कारण जे मुंबईत कटिंग होते तेच कटिंग आपण सुद्धा करतोय. पहिलं जर कटिंगच्या बाबतीत थोडेसे वादविवाद होते की एक साईड कटिंग 2 साईड कटिंग, पण आता ती बंदीत 2 साईड कटिंग होत होतं. थोडंसं आयोजकाला परवडावं कुठेतरी डिपार्टमेंट मॅनेज करायसाठी, पण आता जे नियम आहेत त्याच नियमाला धरून मैदानाचं कटिंग होईल. नक्कीच. तरी माझी बैलगाडी मालकांनी तात्याने आता सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे. येत्या 25 तारखेला मोठ्या संख्येनं भव्यदेव बिनजोड मैदानात बोरकोडी फाटीवरती त्या मैदानावर उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा नियम तात्याने सांगितलेत. आणि बैलगाडी मालकांना विनंती वेळेत या मैदानाचे परमिशन आता मिळालेले आहे, आयोजक कमिटीच्या मैदानाचे परमिशन मिळाले पूर्ण. फोटो पडतीलच. चालेल, तर लवकरात लवकर या. आणि ऐका, मी बैल मालकाला एक आवाहन करेन, आता राहिला आजचा आणि उद्याचा दिवस, तुम्हाला बाईट या ठिकाणी लगेचच कळेल. आपल्याला बिनजोड जरी कोणाच्या अजून डोक्यात नसेल की बिनजोड आहे की नाही, पण आपल्या बाईटद्वारे आता सर्वांना सगळं समजणार आहे की मैदान हे फिक्स आहे. त्यामुळं आपले ज्यांनी शर्यती जुळवलेल्या नाहीत किंवा ज्यांना म्हणजे व्हॉट्सअपच्या द्वारे आता बऱ्यापैकी चांगल्या शर्यती जुळते, ते आपापले बॅनर बनवून त्या ठिकाणी कुठली साईड आपले आहे त्याला जुळ पाहिजे असेल त्या पद्धतीने आपापले शर्यती शक्यतो ऑनलाईन जुळवल्या तर इथं येऊन आपल्याला शर्यत खेळायला वेळ जात नाही. जर इथं मैदानात येऊन शर्यत खेळायचं म्हटलं की मग काय होतं, जरा वेळ जातो. मग ह्याचा जोड कुठला आहे त्याचा जोड कुठला हे बघण्यापेक्षा आपल्याला व्हॉट्सअपद्वारे शर्यती जुळवा आणि वेळेत मैदानात येऊन मैदानाची शोभा वाढवा. नक्कीच. माझी बैलगाडी मालकांना विनंती वेळेत आणि वेळेत उपस्थित राहून शोभा वाढवा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळमामांच्या नावानं चांगलं.